नमस्कार. रक्षाबंधनाच्या या खास सणासाठी आज आपण बनवणार आहोत अगदी मऊ, रसाळ आणि तोंडात विरघळणारे खव्याचे गुलाबजाम. हे खव्याचे गुलाबजाम आहेत ना, इतके परफेक्ट बनतात, की अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये ना, तुम्ही असे हे खव्याचे गुलाबजाम अगदी परफेक्ट बनवायला शिकणार आहात. तर रेसिपी कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. कारण यामध्ये मी अशा छोट्या-छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत, की ज्याच्यामुळे तुमचेही खव्याचे गुलाबजाम अगदी परफेक्ट बनतील आणि तोंडात टाकताच विरघळतील. इतके ते मऊसूद, रवाळ असे बनतात. चवीला अप्रतिम बनतात. त्यामुळे या रक्षाबंधनला आहे ना, बाहेरून मिठाई आणण्यापेक्षा आहे ना, घरच्या घरी असे हे तुम्ही खव्याचे गुलाबजाम बनवा. पण त्याआधी जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा. नमस्कार, कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे. आणि आज आपण इथे बनवणार आहोत खव्याचे गुलाबजाम. तर खव्याचे गुलाबजाम बनवण्यासाठी इथं साहित्यामध्ये मी साधारणतः अर्धा किलो हा खवा घेतलेला आहे. आणि हा खवा आहे ना, घेताना नेहमी एक लक्षात ठेवा, की ताजा आणि फ्रेश खवाच आपल्याला घ्यायचा आहे. जो हलकासा पिवळसर असतो ना, तो फ्रेश खवा असतो. तोच आपल्याला इथे वापरायचा आहे. त्याचबरोबर इथे मी घेतलेला आहे 1/3 कप बारीक रवा आणि 1/3 कप इथे मी दूध घेतलेला आहे. तर इथे मी रव्यापासून गुलाबजाम बनवणार आहेत. रवा आणि खवा याचा वापर करून. तुम्हाला रवा नसेल आवडत, तर तुम्ही रव्याऐवजी मैद्याचाही वापर करू शकता. पण मला हे गुलाबजाम रवाळ बनवायचे, त्यामुळे मी इथं रव्याचा वापर केलेला आहे आणि अगदी चिमूटभर मी खाण्याचा सोडा वापरलेला आहे. आता सुरुवातीला मी काय करणार आहे, की हा जो रवा आहे ना, हा आपल्याला दुधामध्ये भिजवून घ्यायचा आहे. जर आता तुम्ही घेतलेला खवा जर असा ओलसर असेल ना, तर असा दुधात भिजवून रवा घ्यायची अजिबात गरज नाही. तुम्ही डायरेक्ट खव्यामध्ये सुद्धा रवा ॲड करू शकता. पण जर खवा ओलसर नसेल, तर असं दुधामध्ये हा रवा भिजवून घ्या. छान रवा हा भिजला गेला पाहिजे. अगदी परफेक्ट असं मऊसूत असं याचं टेक्स्चर झालं पाहिजे. आता हे बघा इथं मी सगळं दूध ॲड केलेलं आहे. साधारणतः 2 ते 3 टेबलस्पून मी इथे दूध घेतलं होतं आणि हे रव्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर सुरुवातीला हा रवा अगदी पातळ वाटेल, पण हा रवा फुलणार आहे. कारण रव्याचं टेक्स्चरच आहे, की रवा हा फुलतो. त्यामुळे एक 10 ते 15 मिनिटं आपण असंच भिजत ठेवणार आहोत आणि 10 ते 15 मिनिटांनंतर आपण चेक करूया, की हा रवा कसा झालेला आहे. तर एक 10 ते 15 मिनिटं मी इथे हे झाकून ठेवलेलं आहे. त्यानंतर आपण बघूया. तर रवा तिथे भिजत आहे. तोपर्यंत मी काय केलेलं आहे, की इथं पाक करायला ठेवलेला आहे. तर साधारणतः आहे ना, अर्धा किलो खव्यासाठी इथं मी 2.5 वाट्या साखर घेतलेली आहे. तर ही जी वाटी आहे ना, हे प्रमाण मी वापरलेलं आहे. तर तुमच्या घरातली कोणतेही वाटीचं प्रमाण तुम्ही सेट करू शकता. मी इथं हे 2.5 वाट्या साखर वापरलेलं आहे. तर त्यासाठी 2.5 वाट्याच आपण पाणी घालणार आहोत. गुलाबजामचा पाक शक्यतो थोडासा जास्त करा. म्हणजे गुलाबजाम जरी असे बरेच दिवस राहिले ना, तरी छान त्या पाकामध्ये ते अजून चांगले मुरतात. म्हणून आपल्याला पाक थोडासा जास्तच करायचा आहे. आणि आता इथे ना संपूर्णपणे आपल्याला ही साखर विरघळून घ्यायची आहे. आता इथे पाक तयार होत आहे. तोपर्यंत आपण बघूया. हे बघा मस्त असं इथे मी काय केलेलं आहे, की रवा जो भिजत ठेवलेला होता, तो छान भिजलेला आहे. तुम्ही मगाशी जर त्याचं टेक्स्चर पाहिलं, तर जरासं ते पातळ होतं आणि आता इथे ते छान घट्ट झालेलं आहे. रवा छान फुलला आहे. आता यामध्ये मी चिमूटभर सोडा घालणार आहे. सोडा नसेल घालायचा तर तुम्ही स्किप करू शकता. पण अगदी चिमूटभर घालायचा आहे, की ज्याच्यामुळे आपले गुलाबजाम आहेत ना छान टम्म फुगले पाहिजेत आणि छान मऊ लुसलुशीत झाले पाहिजेत. आता हे बघा, सोडा ॲड केल्यानंतर आहे ना, रव्यामध्ये छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. एखाद मिनिटभर छान मळून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये मी ॲड करणार खवा. खवा आपल्याला रवामध्ये ॲड केल्यानंतर तो सगळा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. त्यामुळे शक्यतो आहे ना, एक 10 मिनिटं आपण हा जो खवा आहे ना, हा रव्यामध्ये असा छान मळून एकसारखं सगळं मिक्स करणार आहोत. दोन्हीही छान एकमेकांमध्ये मिक्स झाले पाहिजेत, तरच गुलाबजाम परफेक्ट होणार आहे. त्यामुळे एक 10 मिनिटं तर आहे ना, आपण हे असं छान सगळं रगडून आहे ना, मिक्स करून घेणार आहोत. तर हे बघा, इथे आहे ना, असं छान हे मळायचं आहे. तर सुरुवातीला आहे ना, हा खवा मळताना जरा तुम्हाला चिकट वाटेल, पण जसा-जसा हा मळत जाईल, तसं-तसं त्याचं जे तूप असतं ना, ते रिलीज होत जाईल आणि हळू याचा चिकटपणा कमी होईल. तर इथे हे बघा, इथं मी आहे ना, हाताने छान रगडून हे सगळं मिक्स करून घेणार आहे आणि मिक्स केल्यानंतर सुद्धा आहे ना, खवा आपल्याला साधारणतः एक 10 ते 15 मिनिटं हाताच्या तळव्याने
छान रगडून रगडून मळून घ्यायचं आहे. मग त्यामुळे काय होतं की गुलाबजाम आहेत ना, त्याला कुठेही क्रॅक पडत नाही, छान मऊसूत आणि गोलाकार असे होतात. तर इथे बघा, इथे आता हा रवा छान मिक्स झालेला आहे. आता मी काय करणार आहे की हाताच्या तळव्याने ना, हा जो खवा आहे ना, हा रगडून रगडून एक 10 ते 15 मिनिटं आहे ना, छान मळून घेणार आहे. तर आता जसा जसा तुम्ही हा खवा मळत जाईल ना, तसं तसं तुमच्या हाताला एक तूप लागल्यासारखं वाटेल, तेलकट वाटेल हात. याचाच अर्थ असा की खवा छान मळला गेलेला आहे. तर आता इथे बघा, साधारणतः एक 15 मिनिटं हा खवा मी छान मळलेला आहे आणि हाताला बघा हलकंसं आहे ना, एक तूप सुटलेलं आहे. म्हणजेच हा खवा छान मळला गेलेला आहे. आता याचे गुलाबजाम अगदी परफेक्ट होणार आहेत. पण आपण काय करणार आहोत की एक 10 मिनिटं याला रेस्ट देणार आहोत. तोपर्यंत आपण तिकडे पाक कसा झाला आहे ते बघूया. तर हे बघा, इथे यातली साखर संपूर्णपणे विरघळलेली आहे. आणि आता आपल्याला गुलाबजामचा जो पाक बनवायचा असतो ना, तो पाक एकतारी नसतो, नाही तर फक्त चिकट असा बनवायचा असतो. तर याला हलकासा चिकटपणा यायला सुरुवात झालेली आहे. परफेक्ट असा चिकट झालेला नाहीये. तर एकतारी पाक नाही, तर त्याच्या जवळपास आपल्याला जाऊन हा पाक तयार करायचा आहे. तर एक 2-3 मिनिटं आपण असंच उकळून देणार आहोत आणि 2-3 मिनिटांनंतर पुन्हा एकदा मी चेक करणार आहे, की पाक कसा झालेला आहे. तर हे बघा, या स्टेजला आहे ना, हा पाक जरा चिकट वाटतो. हलकासा याला एक चिकटपणा आलेला आहे. आता हा साखरेचा पाक आहे ना, हा रेडी झालेला आहे. मी काय करणार आहे, की या स्टेजला गॅसची फ्लेम मी ऑफ केलेली आहे. अजून एक, पाक करताना गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची. मीडियम फ्लेमवर आपल्याला पाक करून घ्यायचा आहे. आणि आता सगळ्यात शेवटी यामध्ये वेलची पूड मी ॲड केलेली आहे. तुम्ही इथे गुलाब पाणी सुद्धा ॲड करू शकता. त्याने सुद्धा आहे ना, गुलाबजामला एक छान स्मेल येतो किंवा फ्लेवर येतं. मस्त बनतात गुलाबजाम. पाक रेडी आहे. आता आपल्याला गुलाबजाम बनवून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी खवा आपण भिजत ठेवलेला होता. तो खवाही 10 ते 15 मिनिटं छान भिजला आहे. मस्त असा खवा रेडी झालेला आहे. आता याचे आपण गुलाबजाम बनवणार आहोत. तर अगदी छोटे-छोटे बॉल्स मी वळून घेणार आहे. तर मला आता सवय आहे, की साधारणतः कोणत्या साइजचे बनवायचे, ते मी अंदाजेच असं पीठ घेऊन हे मळून अंदाजेच हे बॉल्स बनवते. तर हे बघा, मस्त असं इथे याला कुठेही क्रॅक आलेला नाही. अगदी 2 मिनिटात इझिली हा बॉल आपला वळला गेलेला आहे. तुम्ही बघू शकता, हे गुलाबजाम छान वळले गेलेत. कुठेही क्रॅक नाही, काही नाही. छान मऊसूत असा हा गुलाबजाम आपला वळला गेलेला आहे. आता तुम्हाला जर अगदी एकाच साइजचे गुलाबजाम हवं असेल ना, तर आपले जे मेजरिंग स्पून असतात, त्यातला हा मी 1 टीस्पूनवाला जो स्पून आहे तो घेतलेला आहे आणि त्याच्या साहाय्याने ना, मी असे छोटे-छोटे बॉल्स बनवणार आहे. छोटे-छोटे बॉल्स यासाठी बनवायचे आहेत, कारण जेव्हा आपण हे गुलाबजाम तेलात तळायला सोडतो ना, तेव्हा त्याची साईज वाढते, दुपटीने वाढते आणि नंतर पाकात गेल्यानंतर सुद्धा ते अजून वाढतात. त्याच्यामुळे अगदी छोट्या-छोट्या साईजचे मी हे गुलाबजाम बनवलेले आहेत. तुम्हाला जर साईज मोठी हवी असेल, तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याचे साईज बनवा. तर इथे हे बघा, इथे हे सगळे गुलाबजाम आहेत ना, हे छान वळून झालेले आहेत. कुठेही याला क्रॅक फुटलेला नाहीये आणि आता हे सगळे गुलाबजाम आपल्याला तळून घ्यायचे आहेत. पण त्याआधी मी काय करणार आहे, जो पाक आपण तयार करून ठेवलेला होता ना, तो हलकासा पुन्हा एकदा मी गरम करून घेतलेला आहे आणि हा पाक आहे ना, एका खोलगट भांड्यामध्ये मी काढून घेतलेला आहे. कारण जेव्हा आपण यात गुलाबजाम सोडणार आहोत ना, तेव्हा गुलाबजाम छान सगळे एकसारखे बसले गेले पाहिजेत. म्हणून मी एका खोलगट भांड्यात ते पाक जो आहे ना, तो काढून घेतलेला आहे. आता आपल्याला गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत. त्यासाठी कढई गरम करायला ठेवली होती. मीडियम फ्लेमवर कढई गरम झाल्यानंतर यामध्ये मी तेल ॲड केलेलं आहे आणि तेल सुद्धा आहे ना, मंद गॅसवर अगदी हलकंसं गरम झालं पाहिजे. गुलाबजाम तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, की तेलाचं टेम्परेचर हे मीडियमच ठेवायचं आहे. हे जास्त हाय झालं नाही पाहिजे आणि अगदी मंद गॅसवर आपल्याला गुलाबजाम तळून घ्यायचा आहे. कारण खवा असतो. तो खवा पटकन वरून तळला जातो. आतमध्ये कच्चा राहण्याची शक्यता असते. त्यामुळे अगदी मंद गॅसवरती आहे ना, आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत. तर सुरुवातीला अगदी छोटासा एक गुलाबजाम मी यात सोडला होता आणि हे बघा, तो आहे ना तेलामध्ये वर तरंगला गेला, की याचा अर्थ असा, की तेल आहे ना आपलं व्यवस्थित तापलं गेलेलं आहे आणि आता यामध्ये आपण बाकीचेही गुलाबजाम तळून घेणार आहोत. जर असं वाटलं तुम्हाला, की इथं तेलाचं टेम्परेचर वाढलेलं आहे, तर गॅसची फ्लेम ऑफ करा आणि थोडंसं तेलाचं टेम्परेचर कमी होऊ द्या आणि मग त्यामध्ये गुलाबजाम सोडा आणि पुन्हा एकदा गॅस ऑन करून मंद गॅसवरती गुलाबजाम तळून घ्या.
गुलाबजाम तळताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, की तेलाचं टेम्परेचर हे कमी असलं पाहिजे. अगदी ते हलकंसं गरम झालं ना, की त्यामध्ये गुलाबजाम सोडा, की जेणेकरून काय होईल गुलाबजाम आतून सुद्धा छान तळले जातील. नाहीतर काय होतं वरून फक्त तळले जातं आणि आतमध्ये ते तसेच कच्चे राहतात. मग ते पाकात सोडल्यानंतर सुद्धा त्याची चव आहे ना, अजिबात चांगली लागत नाही. त्याच्यामुळे तेलाचं टेम्परेचर हे अगदी मीडियम ठेवायचं आहे आणि याच्यात थोडे-थोडे करून गुलाबजाम तेलामध्ये सोडायचे आहेत. एकदम खूप सारे गुलाबजाम सोडू नका. साधारणतः 7 ते 8 गुलाबजाम तेलात सोडून हे तळून घ्यायचे आहेत. बरं, आता जेव्हा गुलाबजाम आपण तेलात सोडतो ना, तेव्हा लगेचच चमच्याने हलवायला घेऊ नका. एक 2-3 मिनिटं ते खालून छान तळले जाऊ द्या आणि त्यानंतर चमच्याने ना, अगदी हलक्या हाताने आपण हा चमचा तेलामध्ये फिरवणार आहोत आणि हे गुलाबजाम आहे ना, तळून घेणार आहोत. बरं, आता इथं हा जो मी झाऱ्या घेतला होता ना, याने मला काही परफेक्ट तळता येत नाही म्हणून मी काय केलंय, की आपला जो पोहे खायचा चमचा असतो ना, त्याने मी हे गोलाकार असं फिरवून घेणार आहे. असं केल्याने काय होतं, की गुलाबजामला आहे ना, सगळ्या बाजूने एकसारखा रंग येतो. एकसारख्या रंगाचे ते तळले जातात. त्याच्यामुळे ना, चमच्याने असं हलवतच आहे ना, आपण मंद गॅसवरती गुलाबजाम छान तळून घेणार आहोत आणि साधारणतः ना, एक 2 ते 3 मिनिटात किंवा फार-फार तर 5 मिनिटं लागतात आणि गुलाबजाम आहे ना, छान आपल्याला एक त्याचा तो ब्राउन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. फक्त कायम लक्षात ठेवा, की गुलाबजाम तळताना तेलाचं टेम्परेचर सांभाळा. कारण तेलाचं टेम्परेचर हाय असेल तर गुलाबजाम वरून तळले जातील, पण आतून कच्चे राहतील. त्यामुळे मी प्रत्येक वेळेस सांगत आहे, की गुलाबजाम तळताना तेलाचं टेम्परेचर कमी ठेवा आणि आता मी तुम्हाला इथे दाखवलं, की गुलाबजाम तळल्यानंतर त्याची साईज किती वाढलेली आहे. तर इथे बघा, इथं छान आपला हा ब्राउन रंगावर गुलाबजाम सगळे तळून झालेले आहेत. हे आता मी बाजूला काढून घेणार आहे आणि सेम याच पद्धतीने ना मी इथे सगळे गुलाबजाम तळून घेणार आहे. बरं, आता गुलाबजाम तळल्यानंतर ते लगेचच साखरेच्या पाकात सोडायचे नाही. एक 5 मिनिटं रेस्ट करून द्यायचं आणि 5 मिनिटांनंतर ते साखरेच्या पाकात सोडायचे. गरम-गरम गुलाबजाम जर पाकात सोडले ना, तर काय होतं ते गरम असतात ना, सगळं पाक शोषून घेतात आणि मग अगदी ते फुटतात किंवा सगळे ते पाकामध्ये ना असे खराब होतात. त्याच्यामुळे एक 5 मिनिटं रेस्ट होऊन द्या आणि मग नंतर गुलाबजाम सगळे पाकात सोडा. तर आता इथे बघा, इथे हे सगळे गुलाबजाम आहे ना, पाकात मी सोडले होते आणि रात्रभर छान पाकात मुरून दिले आहेत. त्याच्यामुळे बघा मस्त असे हे गुलाबजाम रेडी झालेले आहेत. संपूर्णपणे थंड झाल्यानंतर आणि रात्रभर ते पाकात छान मुरल्यानंतरच मी इथे सर्व्ह केलेले आहेत. तुम्ही बघू शकता. त्याच्यामुळे गुलाबजाम हे आदल्या दिवशीच बनवून ठेवा. म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला रक्षाबंधनला आहे ना हे गुलाबजाम अ, भावाला खायला घालायला नक्कीच मजा येईल. तर हे बघा मस्त असे रसरशीत, मऊ आणि तोंडात टाकताच विरघळणारे गुलाबजाम खाण्यासाठी रेडी झालेले आहे. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली, ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि सेफ राहा. धन्यवाद.